हॅलो फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या हस्बंडसाठी ऑफिसवरून आल्यावर स्पेशल काही खायला बनवता का? जर तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल तर काय बनवायचं? तर आज ट्राय करा तुम्ही हे आमचं ऑल टाइम फेवरेट अवकाडो सँडविच. ट्रस्ट मी, इट इज अ परफेक्ट इव्हनिंग ट्रीट फॉर युअर पार्टनर. चला बनवूयात यम्मी आणि टेस्टी अवकाडो सँडविच. आता अवकाडो कट करणं आणि त्याचा पल्प काढणं, ओ माय गॉड, इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. पण आज एकदम परफेक्ट जमले. यामध्ये बारीक चिरलेला ऑनियन, टोमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि आपल्या टेस्टसाठी वरून थोडं चिली फ्लेक्स आणि सॉल्ट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता वेळ आहे आपल्या या जादूगाराची, म्हणजेच माझ्या टोस्टरची. यामध्ये ना 2 ते 3 मिनिटांमध्ये ब्रेड चांगला टोस्ट होतो आणि ब्रेड चांगला टोस्ट होईपर्यंत साईडला मी चीज बारीक खिसून घेतलं. त्यानंतर केचप, मग मेयो चांगलं ब्रेडला लावून घ्यायचं. त्यावर एक चीज स्लाइस, आपलं अवकाडो मिक्स आणि भरपूर खिसलेलं चीज, त्यावर सॅलरी टाकून आपलं इथं यम्मीवालं सँडविच रेडी झालं. मी तिकडे किचनमध्ये सँडविच बनवत होते आणि या दोघांचं बघितलं का तुम्ही, ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू होतं. फायनली आम्ही हे सँडविच खाल्ल्यावर खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. नाश्ता तर झाला, आता वेळ आहे वॉकची. आमचा लिटल चॅम्प ना नेहमी बाहेर जाण्यासाठी ऑलवेज रेडी अँड सुपर एक्सायटेड असतो. त्याला ना आता भरपूर फिरायला आणि चालायला खूप आवडतं. म्हणून आम्ही निघालो थेट 365 मॉलमध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करायला. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, तो जिन्यावरून खाली उतरतच नव्हता. तो खूप घाबरत होता. बाहेर आल्यावर ना त्याला अजिबात हात पकडायला आवडत नाही, नुसतं पळापळी करायची असते. त्यामुळे बच्चाने त्याला उचलून घेतलं आणि मॉलमध्ये पोहोचल्यानंतर ना तुम्ही महाशयांची मस्ती बघा. नुसता इकडून तिकडून पळत होता. खरंच भाईची नेक्स्ट लेवलची मस्ती चालू होती. फिरायचा कंटाळा आल्यानंतर थेट शॉपिंगच्या बास्केटमध्ये जाऊन बसला. आता तुम्हीच सांगा, या मॉलमध्ये सामान खरेदी करायचं की या चालत्या फिरत्या सामानाला सांभाळायचं? आज तर खूप एन्जॉय केला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.